नमस्कार. मी काल स्ट्रॉबेरीज आणले होते, पण खूप थोडे खाल्ले मी. पण खूप आंबट आहेत म्हणून म्हटलं त्याचं लोणचं करावं. तर मी आज लोणचं करते तुम्हाला. त्याच्यासाठी स्ट्रॉबेरी धुवून स्वच्छ चिरून घेतलेत. मी कापून घेतले तुकडे करून. त्याच्यात आपण आता बाकीचंही घालूया. मी करणार आहे लोणचं, कारण मला जाम आवडत नाही स्ट्रॉबेरीचं. साधारण या 100 ग्रॅम 125 ग्रॅम आहे स्ट्रॉबेरी चिरून घेतली मी. त्याच्यात मी आत्ता मीठ घालते अर्धा चमचा, कारण आंबट आहेत खूप. पाव चमचा लाल मिरची पावडर, आणि हे मिक्स करून ठेवून देते असंच. आणि 2 चमचे साखर घालते. मी गोड लोणचं करणार आहे. आणि आता हे चांगलं मिक्स करून असं झाकून ठेवते. जरा थोडं त्याला पाक म्हणजे रस सुटेल, आणि मग नंतर दाखवते पुढचं. हे पण मगाशी केलं ना स्ट्रॉबेरीचं लोणचं फुटं, त्याला आता मी फोडणी घालून घेते. किती रस सुटला बघा, मस्त. आपण तिखट मीठ आणि साखर घातल्यामुळे त्याला खूप रस सुटलाय, आणि अशी चव इतकी सुंदर लागते. मी याला फुटं म्हणते, फुटं, स्ट्रॉबेरीचं फुटं. एक चमचा तेल घातलंय, मोहरी घालते, थोडीशी हळद, आणि अगदी एक कणभर हिंग घालते. आता हे गार होऊन द्यायचं. फोडणी गार झाल्यावर घालायची. हे बघा मी बरणीत काढले, एवढंच झालं. तुम्ही नक्की करून बघा स्ट्रॉबेरीचं फुटं. आणि टेस्ट कशी झाली तुमची, आवडलं का सगळ्यांना, ते नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एकदा स्ट्रॉबेरीचं फुटं खाऊन बघा. हे पराठ्याबरोबर, पोळीबरोबर, पोळी भाजीबरोबर तोंडी लावणं मस्त लागतं एकदम. पराठी, पुरी, आमटी भात. आपण बाकीची लोणची कधी खातो तसंच हे स्ट्रॉबेरीचं फुटं लोणचं, म्हणजे मी त्याला फुटं म्हणते. बाय बाय.